बुद्धं नमामि धम्मं नमामि। उत्सव कमिटी गाव शाखा अध्यक्ष राजेंद्र साहेब पवार यांनी देखील पटांगणात यायचे। या सामन्याचे उद्घाटन करत आहोत, त्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या पंच असतील काय नाही काटा काटा कोण जिंकले टॉस? तोंडावरती मारेल बॉल। नो बॉल। धाव संख्येत वाढ 25। सुंदरचा फटकार 4 चौकार। धाव संख्येत वाढ 29। 2 षटकार 2 बॉल। धाव संख्या 29। सुंदर असा फटकार। आपल्या मुलासाठी साधा साधा बॉल असे फेकत आहेत संजय पवार। आपल्या टीमसाठी घ्यायचंय। नो बॉल। धाव संख्येत वाढ 38। पुढील षटकार चालू आहे। वृक्षारोपणासाठी गाव शाखेचे अध्यक्ष प्रज्वलशील सीताराम पवार, त्याचप्रमाणे मुंबई शाखेचे अध्यक्ष शशिकांत पवार, मुंबई शाखेचे सेक्रेटरी आणि सर्व सभासद सर्वांनी तिकडे इकडे हे पाणी टाकताना फोटो काढायला पाहिजे लावताना त्यांना द्या ना ते द्या माती टाकून इकडे बघा दोघींनी बघा पहिलं ना पहिले इकडे बघा फोटो काढतोय ना इकडे बघा एक पाणी समीक्षा उपाध्यक्ष हे वृक्षारोपण करतील। माता रमाई मंडळाच्या अध्यक्ष त्याच्या साईडच ठेवा। माती पडली ना आता घे हात लावा। समोर बघ इकडे असा क्रॉस हो ना तू जवळ जा। आता ढकल हाताने माती लावा माती ढकल हाताने। हा समोर बघायचं दादा हे असं भिंतीत टेकलंय बघ ना जरा फिर ना। हे फोटो काढा फोटोग्राफर हे काय दोघं जण लावा दोघांनी हात लावा। तिकडे बघ जरा चेहरा तिकडे बघा बाबू तिकडे बघा हात लावा झाडाला। हा तसं पाणी जरा आणा इकडे। हे पण आहे ना नाही ते दुसऱ्यांच्या आता तुम्ही ते पाणी फक्त माती टाकतो आहे 2 आहेत ते वेगळे आहे झाड त्याच्यासाठी काढलाय का खड्डा? इथे बारीकसा काढायचा आणि लावायचं ह्याच्यातला तिथे लावू। हा तिथेच लावते फोटो काढा समोर सांग ते चांगलं छोटसच येतं तुमची नावं तिथे काय नावं नाही प्रत्येकाला ते झाडं मोठी झाले पाणी घालायचं तुम्ही। हा मग मोठं त्याला काढू खड्डा। चल बाजूला काय तुला झाड ठेवायचं आहे लावलेलं आहे। हा हा टाका साईडनी बाजूला ती माती सारखी। हा असं करा। तिथे खड्डा काढलाय का नाही कोण?
बरोबर आहे. बरोबर आहे. बसा बस. जा 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 फिरून जा तिकडे. मथुरा नकाशी भीम विचारांचे मोती झाले माझ्या पाशी 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 अन्न पाणी लागते जमिनीस पोटा अन्न पाणी लागते जमिनीस पोटा विचार हवे बोलायला मोठा तरीही विचार हवे बोलायला मोठा माझे मोठे झाले ही महारांची जात
याचं झालंय ना त्याने हार घेऊन त्याला पुढे. पुढे पुढे रे, इकडे या बघले तू इकडे तर ये, इकडे भगवान गौतम बुद्धांचा येसो भगवान गौतम बुद्धांचा येसो बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्धांचा भगवान बुद्धांचा जय सो दिवा महेश पुढे ये विहारा पण गेला पाहिजे का पुढे असं वाटतं मीच येतोय. काय लाईट गेली वरती ना नाही ती घे ना.
मागे आणि आपण सारे या ठिकाणी ज्या मंगलमय अशा कारणासाठी उपस्थित आहात मला तुमच्या कोरियन सरकारी संघ मातृशाखा आहे, मातृसंस्था आहे, त्या मातृसंस्थेची एक कोरियन शाखा आहे. त्या कोरियन शाखेने त्यांचं जे बुद्धविहार आहे बुद्धविहारापेक्षा जरा डागडुजी केली आहे, नूतनीकरण केली आहे आणि त्या नूतनीकरण करताना आपलं पंचनामून करते खेळ राहतील ना तर आजूबाजूला त्या ठिकाणी आले काय थोडा त्यांना
हा मी पुढे होतो का? कोणाला लागलं तर मला सांगा. तुमची संपली की सांगा. पाईप येतोय सावकाश आता या. खाली पाईप आहे. 7 आणि एकदम चालू. विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु सुगती लोकविदुर. गाडी जरा पकडून ठेवा व्यवस्थित. गाडी पण पकडा. अरे हे पुढे येऊ चला या पुढे या. जोरात बोला. फुलवाले आहेत कुठं आणि हे करून फुलं आता हे करून घे. चल ना किरण पुढं चल ना. तू मध्ये कशाला उभा राहतो. इकडे
इकडे एकाला पाठवा ना. एक इकडून सावकाश आहे, इकडून थोडं वर खाली आहे. इकडून सावकाश आहे. शांत शांत सरळ करा, झेंडे सरळ ठेवा, असे वाकडे करू नका. सगळ्या लाईट चालू करा. त्याबद्दल प्रथमतः आपलं अभिनंदन. आणि मी आपल्याला या 23व्या वर्धापन दिनाच्या आणि मूर्ती पुनर्स्थापनेच्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच माता रमाई महिला मंडळ या शाखेच्या पदाधिकारी सभासद आज आपल्या शाखेमध्ये बहुजन सहकारी संघ कोरजे शाखा क्रमांक 49 बौद्ध विकास मंडळ कोरजे मुंबई, माता रमाई महिला मंडळ गाव मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची पुनर्स्थापना व नूतनीकरण उद्यानाचा 23वा तथागत गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराज दो नीलठाणे रस्यो नीलवन्नानि चरन्ति अनन्तकालपुरायस अड्विरसतादिनो चपीतो जेवाकिरन्ति तटाणे रस्यो पीतवन्ना.
आपण सर्वांनी आपले मोबाईल सायलेंट करायचे आहेत. झालं. धम्मं नमामि संघं नमामि. वरती का आपण वरती लावून गेला. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सर्वांनी शांत राखायचे. आपण बनतेंना याचना करावं जेणेकरून बनते आपला ते सरंपण सोडून देतील. प्रथमतः घेऊन माझ्या मागून तुम्ही सर्वांनी बोलायचे. ओकासवंदामि वन्दे द्वारतयेनं दत्तं सपं अपराधं भवतु मे वन्दे द्वितीयं ओकासवन्दामि वन्दे द्वारतयेनं दत्तं सपं अपराधं भवतु मे वन्दे द्वारतयेनं दत्तं सपं अपराधं भवतु मे वन्दे ओकासहं वन्दे त्रिशरणे सह सदी पंचशीलं देह मे वन्दे द्वितीयं ओकासहं वन्दे त्रिशरणे सह सदी पंचशीलं देह मे वन्दे तृतीयं ओकासहं वन्दे. आम म्हणतं किती काय म्हणते आपण जसं म्हणतात तसं आम्ही पुढे विचारतो किंवा बोलतो. कसं आहे तेव्हा बोलायचं काय म्हणते. नमो तस्स ठीक आहे.
तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणं परिपूर्णं पुरां वन्दे पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 तीसरणेन सद्धिं बन्धशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं दत्वा अपमादेन शीलं सम्पादेत शिरेण सुगमयन्ति शिरेण भोगसम्पदा शिरेण निपुतियन्ति तस्मासिदं विशुद्धये साधु 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 संतोष हेतु मुनिवर वचन सोतु मग्गं समग्र सतेषु चक्रवालेषु यत्खादि महात्मा ज्योतिराव फुले, संत कवी, संत गाडगे महाराज, त्याचप्रमाणे माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांच्या मूर्तीस अभिवादन. त्याचप्रमाणे बौद्धजन सहकारी संघ कोणते शाखा क्रमांक 49 या शाखेचे पंच पदाधिकारी आणि महिला मंडळ तसेच बाहेर जे कोणी उभे असतील त्यांनी आतमध्ये येऊन बसायचं आहे. कृपया सर्वांनी शांतता राखा. आदरणीय वंद्यगीर आहेत. सर्वांनी या, सर्वांनी पुढे या. गाव कमिटी, मुंबई कमिटी,
कोणाला भरपूर त्रास असेल अपघात वगैरे हा, त्यामुळे गडबड करू नका. पैठणी तुमच्यापासून थोडीच लांब आहे. एक खेळ, एका खेळात आपल्याला पैठणी कुणाकडे जाणार हे कळणार आहे. सगळ्यात तयारात? तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. विचार दमवणार तुम्ही मला. चला, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. चला, कोणतरी असा पाय टाकताना मला दिसलंय. इकडनं पण कोणीतरी पाय टाक. नाही नाही, खेळा यात सोपं आहे. तुम्ही जिंकणार असं मला वाटतंय. आडवा ठेवा, आडवा. दुसरं द्या, दुसरं. त्याचं पडलंय बिस्किट. हा, आडवं ठेवा. ओके. नाही नाही, खेळा हो. आनंद कधी खेळणार आहेत स्वतःसाठी? खेळा. हा खेळ नाही नाही, घ्या सगळे ठेवा. खेळ पैठणीच्या कार्यक्रमातील राऊंड नंबर 5 सुरू होतोय आता. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. पडलं तर हात ठेवा बरं. काय होता? परत परत. निधी पवार या ताईंना की आपण व्यासपीठावर यायचंय. मुंबई मंडळाचे अध्यक्ष शशिकांत रामचंद्र पवार यांच्या शुभ हस्ते आपण निधीताई पवार यांचा सत्कार करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ताईंचा सत्कार करतोय. ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो तनुजा सुमित पवार. तनुजा सुमित पवार ताईंचा सन्मान करणार आहात. दीपक मधुकर पवार यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तनुजा पवार या ताईंचा सन्मान करतायत. दीपक दादा पवार जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ताईंचा देखील सन्मान करतोय. त्यानंतर मी पुढील ताईंना आमंत्रित करतोय योगिता राहुल पवार. योगिता राहुल पवार. सन्मान्य कार्याध्यक्ष महेंद्रदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. योगिता राहुल पवार यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्मान करतोय. त्यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय प्रणाली विशाल पवार यांचं. प्रणाली विशाल पवार यांचं. प्रणाली विशाल पवार. मी विनायक पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ताईंचा आजच्या या कार्यक्रमातील कौतुकास्पद भेट देऊन सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रणाली विशाल पवार यांच्यासाठी.
तदनंतर मी मंचावर आमंत्रित करतो स्वरा संदेश मोहिते या ताईंना. स्वरा संदेश मोहिते या ताईंना मी आमंत्रित करतो. आपल्या या गाव शाखेच्या सावित्रीची लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाव शाखेच्या अध्यक्षा विनया विनायक पवार ताई आपल्या शुभ हस्ते आपण स्वरा संदेश मोहिते या ताईंचा सन्मान व गौरव करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी देखील. त्यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय सुप्रिया संतोष पवार यांना. सुप्रिया संतोष पवार. मी राहुल दादा पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुप्रिया संतोष पवार या ताईंचा सन्मान आपण करायचा आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की जोरदार टाईंच्या गजरात आपण टाईंचा सन्मान करतोय. तदनंतर मी मंचावर आमंत्रित करतो आकांक्षा पवार यांच. आकांक्षा पवार. मी मंचावरील श्रुती पवार या मॅडमांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण उत्सव कमिटीच्या सदस्य श्रुती पवार मॅडम या गौरवतात. आकांक्षा पवार या मॅडमना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो काजल मंगेश जाधव यांस. काजल मंगेश जाधव यांस मी आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपलं बक्षीस स्वीकारायचंय. साहिल प्रवीण पवार यांना उत्सव कमिटीच्या सदस्य यांना मी विनंती करतो साहिल प्रवीण पवार आपल्या शुभ हस्ते आपण काजल मंगेश जाधव यांचा सन्मान करतोय. त्यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो रिद्धी विनायक पवार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रिद्धी विनायक पवार. ओंकार तिवरेकर सर गुहागर तालुका समन्वयक जिजाऊ संस्था यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ताईंना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. झाली ना सगळी बक्षिसं देऊन? झाली. राहिलंय काय? राहिलंय पैठणी राहिले. या अतितटीच्या लढतीत गावातील तमाम महिला भगिनींना मी आमंत्रित करतो. आई आपण यायचंय. तुमच्या शुभ हस्ते आपण या पैठणीचं वितरण करणार आहोत. त्यात मालती रघुनाथ पवार आईंना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पैठणीचं वितरण करणार आहोत. त्याचबरोबर गावातील ग्रामपंचायत सदस्य कोण महिला असतील, पोलीस पाटील मगाशी कळलं महिला आहेत, ग्रामपंचायत सदस्य कोण महिला असतील, महिला सदस्य ज्या ज्या माता माऊली महिलांचं प्रतिनिधित्व करतात विविध क्षेत्रात त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण ज्या जागेवर बसलाय त्याच ठिकाणी उभं राहून जोरदार टाळ्यांच्या गजरात मी सगळ्या महिला प्रतिनिधींना विनंती करतो ज्या ज्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यात आजच्या या खेळ पैठणीच्या विजेत्या ठरलेल्या पूनम सुनील पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी आई आल्या ना अय्या आपल्या विशेष उपस्थितीत तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत महिला प्रतिनिधींच्या शुभ हस्ते आपण या कार्यक्रमाचा मानाच्या पैठणीचं वितरण करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पूनम सुनील पवार या ताईंसाठी अतितटीच्या लढतीत त्यांच्या मातोश्री देखील इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मी सगळ्या महिला सदस्यांना विनंती करतो की आपण त्यांना आजच्या या कार्यक्रमातील जिजाऊची माहिती पुस्तिका पैठणी आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून एक घड्याळ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर उर्वरित सगळ्या ज्या 9 विजेत्या होत्या त्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. मंचावरील सर्व उपस्थित सन्मान्य पदाधिकाऱ्यांसमवेत आपण एकत्रित येथे एक फोटो घेणार आहोत. आपण मान्यवरांना विनंती करतो पुढच्या 30 सेकंदात आपला हा माईक तुमच्याकडे सुपूर्द करतो.
सर्व तुमच्या सगळ्यांसाठी एक गोड आठवण म्हणून आपण हा एक फोटो क्लिक करणार आहोत. घड्याळात ते सेल टाकावं लागेल, नाहीतर 10च वाजणार त्याच्यात. सगळ्यांनी एकत्र राहा. मागे त्या घड्याळाचा आणि ह्या घड्याळाचा काही संबंध नाही. ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलंय त्यांचं अभिनंदन, आणि ज्या या खेळात सहभागी झाल्यात त्यांचं विशेष अभिनंदन आपण करतोय. तुमची नैतिक झालं ना? हॅलो पवार हे त्यांचा सन्मान चिन्ह शाल देऊन सन्मान करतील. पुढे आहे तुमच्या मागे. त्यांचे सहकारी साहिल गोरे माली विभाग प्रमुख यांचा सन्मान कार्याध्यक्ष महेंद्र पवार हे करतील. त्यानंतर त्यांचे दुसरे सहकारी ज्ञानेश्वर नेवरेकर जिजाऊ सदस्य यांचा सन्मान आमच्या भावकीचे उपाध्यक्ष दीपक पवार हे करतील. आशिष SK तुम्ही नाव सांगा. मला नाही. रिंकी मिलिंद पवार. प्रतीक्षा प्रजनसिंग पवार. या दोन ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या ताईने एक शंका उपस्थित केली. तू कोणी? एक मिनिट. या ताईसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मग प्रश्न हे नेहमी बुद्धिमान माणसाला पडतात. असं नाही म्हणत आहे मी की तुम्ही बुद्धिमान नाही आहात, की पण एवढी छोटी असून सुद्धा तिने मला एक प्रश्न विचारला की दादा ते आपण फॉर्म भरून घेतोय त्याचं काय? आपण सगळेजणी किंवा आपण इथे उपस्थित त्या कार्यक्रमातील फॉर्म भरून घेण्यामागचं प्रमुख कारण आपण सगळे आता जिजाऊ परिवाराचा भाग झालो. येणाऱ्या काळात आपल्या संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर राबवली जातात. आपल्या संस्थेच्या माध्यमातून तब्बल 35 लाख मोफत वयांचं वाटप केलं जातं. आपल्या संस्थेच्या माध्यमातून गावागावात येऊन करिअर समुपदेशन, 10वी-12वी नंतरच्या वाटा काय, आपण 10वी-12वी नंतर किती ऑप्शन्स असतात, आपल्या ग्रामीण भागातील मुलांना फक्त आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या पलीकडे जाऊन देखील करिअरच्या किती वाटा आहेत, किंवा 10वी-12वी नंतर फक्त स्थलांतर, इथून मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, दिवा याच्या पलीकडेही जग असतं हे सांगण्यासाठी करिअर काउन्सिलिंग आपण प्रत्येक गावागावात जाऊन करतो. आपण 15 जून नंतर ओंकार तिवरेकर सरांच्या माध्यमातून तुमच्या वाडीत देखील येणार आहोत. मुलांना प्रत्येकाला वया वाटप घेणार आहोत. वया सगळे पालक घेऊ शकतात, परंतु ती वही ज्या ज्या वेळेला त्या मुलांच्या हातात पडेल
त्यावेळेला त्यांना आठवलं पाहिजे की मुलांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे की या जिल्ह्याचा कलेक्टर हा कोकणातलाच असला पाहिजे. हा आपल्या पुढच्या 10 वर्षाचा मानस आहे आणि येणाऱ्या 10 वर्षात हा आपला संकल्प आणि आपली जिजाऊ संस्था काम करते. येणाऱ्या पुढील 10 वर्षात हा आपला संकल्प पूर्ण होईल अशी इच्छा आणि आकांक्षा या बुद्धविहारच्या समोर व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्यांना एक कौटुंबिक सोहळ्याचं आमंत्रण देतोय. मी ज्या मागासपासून आरोग्य मंदिराची गोष्ट सांगतो होतो की ज्या आरोग्य मंदिरात पोटातल्या बाळापासून 80 वर्षाच्या आजोबांच्या कॅन्सर पर्यंत सगळ्या आजारांवरती उपाय हे मोफत होतात. हे श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरीचा प्रथम वर्धापन दिन दिनांक 1 जून 2026 रोजी रत्नागिरी येथे आपण योजिलाय. त्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या अकॅडमीतून 133 विद्यार्थी जे ह्या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेत त्यांचा आपण विशेष सन्मान देखील करणार आहोत. त्या कौटुंबिक सोहळ्याला आणि आपल्या वाडीतील आपल्या गावातील मुलांना अधिक प्रेरणा देण्यासाठी की जर माझ्या बाजूचा रत्नागिरी तालुक्यातला मुलगा अंगावर वयाच्या 19व्या किंबहुना माफ करा आपल्या गुहागर तालुक्यातलाच अगदी खालचा पाटमधला विद्यार्थी मंथन मायगेश्याम तोडणकर वयाच्या 19व्या वर्षे अंगावर जर खाकी वर्दी घालू शकतो तर माझ्या या खोर्दे गावातील या बौद्धवाडीतील देखील तरुण किंवा तरुणी वयाच्या 19व्या वर्षी अंगावर खाकी वर्दी घालू शकतो. ही प्रेरणा देण्यासाठी त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना तरुणींना आणि तुम्ही सगळ्यांनी ते हॉस्पिटल बघण्यासाठी ते या. आपण त्या कार्यक्रमासाठी गाड्यांची व्यवस्था संस्थेच्या वतीने करणार आहोत. ओमकार तिवरेकर सर यांना आपण संख्या जर सांगितली तर आमच्या वाडीतून 50 जण येणार आहेत तर 50 जणांच्या गाडीची व्यवस्था किंवा किंबहुना आपल्या गाडीत एखादी जर कुणाची ट्रॅव्हलर गाडी वगैरे असेल 2 गाड्या 3 गाड्या 4 गाड्या तर त्या गाड्यांचं भाडं संस्थेच्या वतीने तुमच्या अकाउंटला येईल. तुम्ही सगळ्यांनी आमंत्रण यासाठीच करतोय की मी मगाचपासून बोबटलोय मोफत 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 पण तिथे गेल्यावर मोफत असणाऱ्या रुग्णालयाचा दर्जा काय आहे, तिथे असणारी रुग्णालयातील स्वच्छता, तिथे असणाऱ्या डॉक्टर कुठल्या दर्जाचे, तिथे कुठली ऑपरेशन्स होतात, तिथे आल्यावर कुठले तज्ज्ञ डॉक्टर आहेत, किती दिवसाला ऑपरेशन होतात, किती ओपीडी जातात. मला सांगायला अभिमान वाटतो की 1 वर्ष आपल्या रुग्णालयात झालंय. एका वर्षात तब्बल 42,744 रुग्णांनी त्या मोफत रुग्णालयाचा लाभ घेतलाय. तुम्ही जो नंबर दीदीने विचारलं की आमचा नंबर का त्यावर कलेक्ट केलाय, त्या नंबरचा आपण एक ग्रुप तयार करू. त्या ग्रुपवर त्याचं नाव खोडदे असेल किंवा गुहागर जिजाऊ संस्था असं त्या याच्यावर नाव असेल. दररोजचं म्हणजे आपण तिथे गेल्यावर रुग्णालय फ्री आहे, मोफत आहे. फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमची वार असतात. म्हणजे जर तुम्हाला ऑर्थोपेडिक डॉक्टर पाहिजेत तर गुरुवार आणि शुक्रवार समजून जा, म्हणजे तेच वार असतील असे नाही. सोमवार बुधवार. किडनी रोग तज्ज्ञ हवेत तर ते जिजाऊ संस्थेचे ओमकार तिवरेकर गुहागर तालुका समन्वयक, त्याचप्रमाणे साहिल गोरे पाली विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर नेवरेकर जिजाऊ सदस्य. आज या ठिकाणी बौद्ध विकास मंडळ खोडदे मुंबई, त्याचप्रमाणे बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक 49, माता रमाई महिला मंडळ आणि सर्व वाडीतील बंधू भगिनी यांच्या वतीने आज आपण या ठिकाणी पैठणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला होता. आणि खरोखर आज या ठिकाणी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे आमच्या वाडीतील महिलांनी भगिनींनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडलेला आहे. खरं म्हणजे होम मिनिस्टर हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदेश बांदेकर यांनी फेमस केलेला आहे आणि तो कार्यक्रम आज आपण या ठिकाणी मला वाटतं सगळ्यांना एक जाणवलं असेल की आपण जसा टी व्हीवर होम मिनिस्टर बघतो तसाच कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला आहे असं मला वाटतं. आणि त्याचं श्रेय मी खरोखर साहिल गोरे यांनी जे या ठिकाणी जो कार्यक्रम पार पाडला, त्यांचं जे बोलणं होतं ते खरोखरच मला वाटतं आदेश बांदेकरच्या तोडीस तोड होतं असं मी बोललं तर वावगं होणार नाही. आणि त्यांनी सुंदर प्रकारे या ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रम पार पाडलेला आहे. आणि आज या आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांनी जो त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद बघितला, कारण प्रत्येक
भगिनीच्या मनामध्ये एक सुप्त एक इच्छा होती की कधी आम्ही होम मिनिस्टरमध्ये जाऊ, जसं टी व्हीवर आपण बघतो आदेश बना, तसं त्यांच्या मनातही कुठेतरी एक इच्छा होती की आम्ही पण होम मिनिस्टरमध्ये जावं. पण आज त्यांची आमच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण झाली असं मला वाटतं. खरोखर आहे ना? तर त्याबद्दल मी तुमचे या ठिकाणी आभार मानतो, कारण तुमचा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे तो आम्हाला खरोखरच एक प्रेरणादायी आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल मी जिजाऊ संस्थेचे या ठिकाणी जे सदस्य आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि जिजाऊ संस्थेचं जे कामकाज आहे त्यांनी या ठिकाणी जे आपल्याला सांगितलं आहे, खरोखरच मला त्यांचा अभिमान वाटेल की ते या माध्यमातून महिलांना एकत्र करून, महिलांना सक्षम करून कशा प्रकारे त्यांना सोयी सुविधा होतील. आता त्यांनी सांगितले आरोग्य आहे, हॉस्पिटल आहे, म्हणजे किती ग्वागर तालुक्यात मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा त्यांचा उपक्रम आहे. खरोखर आपण पटांगणात तर आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी गुण गौरव आणि ज्या मान्यवरांनी आपल्या बुद्ध विहारासाठी जे दान दिलेलं आहे त्या लोकांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. तरी आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. हे बसून घ्या, बसून घ्या. बुद्धवंदना घेऊन मग लगेच पुन्हा बाहेर जायचं आहे. सर्वांनी विहारामध्ये यायचं आहे. मध्ये काय करायचं ते झाले. सोनू या इकडे. हे पाहिजे मेणबत्ती हो द्या. हो द्या बाबा. विश्वास सुडकाजी पवार यांना विचार मंचावर येण्याची विनंती करतो. तरी आपले गाव शाखा अध्यक्ष आयुष्मान प्रजनसिंह सीताराम पवार हे त्यांचा सन्मान करतील. गाव शाखा चिटणीस आयुष्मान राहुल अनंत पवार यांचा सन्मान करतो.
उत्सव कमिटी राजन जानू पवार यांना विनंती करतो की ते त्यांचा सन्मान करतील. हे कार्य याच्यासाठी जो आपल्याला 30,000चा निधी लागला तो त्यांनी दिलेला आहे. तर मी वैजंती वसंत पवार काकूंना इथे विचार मंचावर बोलवतोय. मी ग्रामपंचायत सदस्य आयुष्यमती तनुजा सुमित पवार हे त्यांचा सत्कार करतील. मी पोलीस पाटील योगिता राहुल पवार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. दीपक मधुकुमार पवार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. तसेच सुरेश पवार आशिष पवार, शार्दूल पवार, आर्यन पवार, ईशान पवार, अजिंक्य पवार, अर्णव कांबळे, सचिन पवार, पंचशील पवार मी सर्वांना व्यासपीठावरती बोलवत आहे. दरम्यान सुपर किंग
दुसरे फॉरेस्टरचे आशिष पवार यांना देण्यासाठी संघातील कर्णधार आशिष पवार आपल्या टीमचा यायचे आहे आणि त्यांची ट्रॉफी शशिकांत रामचंद्र पवार यांना देण्यात सांगतो. विजेत्यांचे अभिनंदन. या क्रिकेट मॅच मध्ये प्रथम पारितोषिक मिळणारे संघ आहे समता टायगर्स. मी आमंत्रित करतो आतिश पवार कॅप्टन्स, आकाश पवार, अमन जाधव, समाधान जाधव, विशाल जाधव, आयुष पवार, ऋषभ पवार, आयुष पवार. मुंबई शाखेचे गाव शाखेचे अध्यक्ष प्रजनशील पवार यांना. समता टायगर्स. विजेत्यांचे आभार. व्यासपीठावर सर्वांचे धन्यवाद. कष्ट केलीत माझ्या भीमाने, कष्ट केलीत माझ्या भीमाने, जाती जातीत वाट नका रे, कष्ट केलीत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलीत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलीत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे, संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जानतेची तुम्हाला उद्या रे, कष्ट केलीत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे, दिन दुबळा गरीब समाज
खांद्यावर घेतली त्यानं दिन दुबळा गरीब समाज दूर खांद्यावर घेतली त्यानं जाती पातीच्या बेड्या तोडून जाती पातीच्या बेड्या तोडून तू मामाला केलंय कसमान कष्ट केलेत माझ्या भीमाने जाती जातीत वाटू नका रे शिका समजल तुम्हा काय पोचल याच बापाने किती काय सोसल शिका समजल तुम्हा काय पोचल याच बापाने किती काय सोसल घास आम्हा हाताने करून घास आम्हा हाताने भरून केलं जीवनाचं आमच्या सोन कष्ट केली माझ्या जाती जातीत वाटू नका रे कष्ट केलीत माझ्या भीमाने जाती जातीत वाटू नका रे. धन्यवाद. संतोष पवार मुंबई शाखेचे उपाध्यक्ष यांच्याकडून आजोबा 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचा ऋणी आहे. अजून एक आहे त्यापूर्वीच्या गाण्यासाठी राजेश पवार आबलोली यांच्याकडून 100 रुपये आलेत. त्यांनी 100 रुपये घेऊन जायचं आहे. क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आमास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया स्पर्शिले तू ओंजळीने खुले गेले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग प्रगतीचा दाविला दिना भीमराया माझा भीमराया आला उद्धराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया. थँक्यू. परत एकदा पुन्हा आजोबांकडून
200 रुपये पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचा ऋणी आहे. पुढील ज्यांना डान्स करायचे आहेत त्यांचे रेकॉर्डिंग डाउनलोड करून साऊंड सिस्टमला द्यायचे आहेत. राशी शिरीष पवार यांच्याकडून 100 रुपये आलेत. मंडळ त्यांचं ऋणी आहे. करेक्ट केलं, धन्यवाद. सॉरी. रस्त्यावरून सर्वांनी बाजूला जायचंय आणि मैदानात येऊन बसायचं. आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. दिशा दिनचर्या करसू, रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या करसू. आगमनार्थ जाहले तुझ्या गुरुचे सद्गुरु, आगमनार्थ जाहले तुझ्या गुरुचे सद्गुरु. चिमण्या पाखराने स्वागत आहे गीत गायले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. संघ साथीला प्रशांत चित्त चालती, भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती. बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती, बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती. हर्ष भरे जागली वसुंधरेची घरकुले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पहा शुद्ध स्नान संपले, अंते भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले. सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले, सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले. कुंकवाचे जागी त्यांनी अष्टगंध लावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं
गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली त्या सावलीत काशी नंदा विश्व समावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले जाहली पहाट उठ शिंपसळा माऊले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि
आज हो गई मैं तेरी दीवानी दीवानी तेरी दीवानी दीवानी। तूने क्या कर डाला मर गई मैं मिट गई मैं आज हो गई मैं तेरी दीवानी दीवानी तेरी दीवानी दीवानी। इश्क जुनू जब हद से बढ़ जाए इश्क जुनू जब हद से बढ़ जाए हंसते हंसते आशिक सूली चढ़ जाए। इश्क का जादू सर चढ़ कर बोले इश्क का जादू सर चढ़ कर बोले खूब लगा लो पहले रस्ते रब खोले। यही इश्क की मर्जी है यही दिशोभून दिसतोय मी वासन माझ्या रमाईचा तो मुकला असं सोन्यानं बनवून घडवून दिलं ते घरदार असं सोन्यानं बनवून घडवून दिलं ते घरदार। नाही फिटता फिटला रे माझ्या रमाईचे रस्तेदार नाही फिटता फिटला रे माझ्या रमाईचे रस्तेदार बुद्ध वंदना माझ्या रमाईचे उपकार। बुद्ध वंदना पुढील डान्स रिद्धी पवार सानिया पवार पूनम पवार। एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ 10 11 12 13 एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ 10 11 12 13 तेरा करो दिन 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 इंतजार आजा तेरा करो दिन 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 इंतजार आजा
दाखवी रूप मधला तुझे जळकरी दाखवी रूप मधला तुझे जळकरी